हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. तुम्ही पण मजेत राहा. तर फ्रेंड्स, आज मी निघाली आहे माझ्या मैत्रिणीकडे दादरला. आणि आम्ही दोघे आणखी 2 मैत्रिणी मला भेटणार आहे दादर स्टेशनला. आणि आम्ही तिच्या घरी जाणार आहोत. तब्येत थोडी बरी नसल्यामुळे आम्ही तिला बघायला जात आहोत आणि थोडं दादरला शॉपिंग पण करणार आहोत. तर मला वाटलं छोटासा व्हिडिओ बनवावा. तर चला आता आपण दादरला निघूया. मी निघते दादरला आणि नंतर मी तुम्हाला माझ्या मैत्रिणींची ओळख पण करून देईन. तर चला, मी निघाली आहे. तर ओके, चला बाय. आता दादरला पोचलेली आहे. आता माझ्या मैत्रिणी भेटणार मी जाणार आहोत आशाच्या घरी. मी पोचलेली आहे. आम्ही इथे भेटणार आहोत. कैलास लस्सी आहे दादर ईस्टला, तिथे भेटणार आहोत. पण अजून काय माझ्या मैत्रिणी आल्या नाही आहे. मला वेट करावं लागेल. तर येतील थोड्या वेळात. आता मी बघते, लस्सी पिऊन घेईन तोपर्यंत. आता आम्ही भेटलेलो आहोत. आता आम्ही चाललो आशाच्या घरी. तर चला आता मग आपण आशाच्या घरी जाऊन बोलूया. जरा टाईम झाला. काय म्हणजे एका मैत्रिणीची बसने येताना बस बिघडली, दुसरी आली ती मिस झाली. त्यामुळे आता आम्ही भेटलो. आता आम्ही चाललो आहे तिच्या घरी आशाच्या. तर चला, आम्ही आता टॅक्सी केलेली आहोत. आता मी मेड्यासारखं केलं. मी नेहमी कशी करते, सायनवरून येते ना बावण्यासारखी केली. ही बस आली म्हणून ह्याच्यात चढली पहिली मी. आम्ही आलो आशाच्या घरी. पण आशाची तब्येत काय बरी नाही आहे. आशा आमची जरा आजारी आहे. बघायला आलं. हाय कर आशा. हाय. तर हां, ते आता आम्ही बसणार आहोत थोडा अर्धा एक तास आशाच्या गोष्टीला आणि आम्ही निघणार आहोत. मस्त गोष्टी झालेल्या आहेत मैत्रिणी बरोबर. आणि आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत. हे बघा, मस्त गप्पा गोष्टी करत आहेत सर्वजण. फराळ वगैरे झालेला आहे. कॅन्सर पेशंटचा अजून आहे तो माणूस. फक्त ते ही ना त्याची. अरे देवा, हे झालं. आता थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत आणि हिंदमाताला जाणार आहोत शॉपिंग करायला. मैत्रिणीला मला साडी वगैरे घ्यायची आहे आणि मला पण शॉपिंग करायचं आहे. तर आता आम्ही थोड्या वेळात निघतोय. आम्ही आलो आहोत हिंदमाताला. आता बघतो, आम्ही शॉपिंग करतो. मैत्रिणी पण आहे बरोबर. मस्त आहे. मस्त बघा, सुंदर मॉडेल. हे कितीचं आहे? हां, मस्त मस्त शूट आहे. हे बघ किती छान आहेत. हे 990 बघ, किती छान साडी आहे बघ. आणि ही कशी आहे? 4600. आणि ही लावली ती 2390. मस्त आहेत ग. खूप छान साड्या आहेत बघा. मस्त. आम्ही साड्यांच्या दुकानात आलेलो आहे. मस्त मस्त साड्या आहेत, पाहू शकता तुम्ही. कलर आहे हा पेस्टल कलर आहे ना. मस्त आहेत साड्या. साड्यांच्या दुकानात आलेलो आहोत आम्ही. साड्या घेत आहोत. छानपैकी मस्त शॉपिंग झालेली आहे. मी 2 टॉप घेतलेले आहेत, साडी घेतलेली आहे. आता मैत्रीण माझी चॉईस करते आणि थोडी शॉपिंग केलेली आहे. खूप छान रिजनेबल रेट आहे इकडे. कुठे ग? हिंदमाता. हिला ना सांगायला पाहिजे. मस्त
मस्तच आहे. हा पण छान आहे संजीवनी. चला आता मी मैत्रिणीला साडी बघतोय. माझी साडी मी घरी दाखवणार तुम्हाला आणि मी काय काय घेतलं ते. मस्त माझ्या मैत्रिणीने ही साडी चूज केलेली आहे छानपैकी. खूपच छान आहे. पाहू शकता तुम्ही किती छान कलर आहे. मस्त मस्त. मी आताच घरी आलेली आहे. शॉपिंग वगैरे केलं आम्ही मैत्रिणींनी आणि थोडं नाश्ता वगैरे केला आम्ही आणि ज्यूस वगैरे पिऊन आम्ही निघालो. माझ्या मैत्रिणी पण घरी पोचल्या आणि मी पण आत्ताच घरी पोचली. मस्त शॉपिंग झालेली आहे. मस्त दादरला खूप रिजनेबलमध्ये मिळते. ड्रेस म्हणा किंवा मटेरियल किंवा साड्या वगैरे खूप छान. हिंदमाताला आम्ही खूप चांगली तिघांनी पण शॉपिंग केली. तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा मी टॉप घेतलेले आहेत. म्हणजे सिम्पलच घेतलेले आहेत 2. ही साडी घेतलेली आहे. मला खूप आवडली ही साडी कारण ही साडी बाहेर लावले म्हणजे अशी हे करण्यासाठी दाखवण्यासाठी लावली होती. त्यातले 2-3 पीस होते ह्या साडीचे. मला भरपूर आवडली ही साडी. मस्त वाटली म्हणून मी ही साडी घेतलेली आहे. हे डायनिंग टेबलचं कवर घेतलं आहे मस्त असं. हे पाहू शकता. आणि हे बॅगा घेतल्या आहेत मी. आपण गावी जातो तेव्हा आपल्याला सामान वगैरे म्हणजे कपडे वगैरे पॅक करायला माझ्याकडे आहेत तशा. पण असं बरंच आणि कानातले वगैरे पण मी घेतलेले. कानातले पण वेगवेगळ्या प्रकारचे मी शॉपिंग केलेली आहे. मस्त छान वाटलं आणि असंच मैत्रिणी जमून एकत्र येऊन शॉपिंग करणे आणि मैत्रिणींच्या घरी जाणे ह्यात खूप मजा असते. आपलं म्हणजे टेन्शन असतं ते कमी होतं आठवड्याभराचं. म्हणजे महिन्यातून एकदा तरी आपण फ्रेंड म्हणजे मैत्रिणी आहेत त्या भेटायला पाहिजेत असं माझं मत आहे आता ह्या वयामध्ये. कारण आता इतकी वर्ष आपण भरपूर कष्ट केलेले आहेत मुलांसाठी म्हणा किंवा घरासाठी म्हणा. तर आपलं जसं वय वाढतं ना तसं आपल्याला मैत्रिणींची खूप गरज असते. आपण काही गोष्टी शेअर केल्या जातात गोष्टी. त्यामुळे खूप बरं वाटतं आणि हॅपी वाटतं मन. तर आम्ही 4ही मैत्रिणी एकत्र आशाच्या घरी भेटलो आणि नंतर आम्ही 3घीजणं शॉपिंग केली. कारण आशाला बरं नाही आहे. थोडा प्रॉब्लेम झालेला आहे कण्याचा. त्यामुळे थोडी रेस्ट आहे तिची. ती नंतर पण येणार आमच्याबरोबर. आणि आम्ही ठरवलं आहे आता की निदान 2 महिन्यांनी तरी एकदा भेटायचं आणि शॉपिंग किंवा फिरायला वगैरे जायचं. कारण आपलं हेच वय आहे आता. त्यानंतर आपण किती वर्ष म्हणजे आपलं कोणाचं काही सांगू शकत नाही. कारण आता सगळं मुलांचे वगैरे शिक्षणं झालेली आहेत. त्यामुळे ओके. तर तुम्ही पण एन्जॉय करा अशीच. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.